आई वडिलांनी प्रामुख्याने जेव्हा विल करत असताना बऱ्याच वेळा असं असतं की समजा मुलं असतील, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर त्यावेळी संपत्तीचं म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी विभागणी करायला हवी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आईवडिलांवर अवलंबून आहे की ज्याची संपत्ती आहे त्यांनी त्याचं कसं काय विनिमय करावा किंवा कसं डिस्ट्रीब्युशन करावं हे त्यांनी ठरवावं. पण कधी कधी असंही होतं की प्रेमापोटी म्हणा, लहाण्यामध्ये जास्त जीव आहे. हो, म्हणजे म्हणूनच मी हां, प्रश्न तर विचारला. अशा त्या चुका होतात. दुसरं, एखादा कमी शिकलाय किंवा एखाद्याला जॉब चांगला लागलाय किंवा तो चांगला कमवत आहे म्हणून दुसऱ्याला याच्यासाठी मी देत त्याला कमी ह्याला आहे, जास्त. कमी याला असं ते होत आहे. पण हा सगळा जो आहे ना, या गोष्टींचा विचार पालकांनी आधीच करायला हवा. आणि मला वाटतं त्याहीपेक्षा पुढे जाऊन आई वडिलांनी मुलांबाळांसोबत या गोष्टी डिस्कस करणं आवश्यक आहे. की जेव्हा तुम्ही बसता मुलांबाळांसोबत तेव्हा त्यांना तुम्ही क्लिअर सांगा की जे काही माझं आहे आमच्या पश्चात तुमचंच आहे. पण यामध्ये आईवडिलांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे, शब्द असे वापरायचे आहेत की आमच्यामधला जो कोणी आधी पहिला जाईल तर ते दुसऱ्याच्या नावावर होणार, त्याच्यानंतर तुमच्या. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.